ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग भाग 27। मागील भागात आपण पाहिले की श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असा जो तुझा आग्रही विचार आहे तो व्यर्थ आहे, कारण तुझा क्षात्र स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करायला लावेल। ओवी क्रमांक 1301। वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी, इंद्रिय षटपदाचारी जीव भवराते। असो रूपक हे तो ईश्वरू, सकल भूतांचा अहंकारू, पांघरोणी निरंतरू उल्हासत असे। स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष। तया ब्रह्मादिकी टाता, अशेषाही भूतजाता, देहाकार योग्यता पाओणी दावी। तेथ जे देह जयापुढे अनुरूपपणे मांडे, ते भूततीये आरूढे हे मी म्हणोनी। सूत सूते गुंतले, तृण तृणेची बांधले, का आत्मबिंबा घेतले बाळके जळी। दृश्य जगतरूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे उमललेली असताना पंच ज्ञानेंद्रिय आणि 6वे मन हे 6 पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमळाचे सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवितो। हे रूपक असू दे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे अशा रीतीने स्फुरणारा जो अहंकार तो पांघरून तो ईश्वर अखंड प्रकट आहे। आपल्या विशुद्ध स्वरूपाच्या आड तो ईश्वर आपल्या मायेचा आडपडदा लावून आतून एकटा सूत्र हलवितो आणि पडद्याच्या बाहेरील बाजूला 84 लक्ष योनिरूपी छायारूपी चित्रे नाचवितो। तो ब्रह्मदेवापासून क्षुद्र कीटकापर्यंत सर्व भूतमात्रांना त्यांच्या योग्यतेनुसार शरीराकार देतो। तेव्हा जो शरीराकार ज्या प्राण्याच्या पूर्वकर्मानुरूप त्याच्या पुढे मांडला जातो, त्या शरीराकारावर तो प्राणी देहच मी आहे अशा अभिमानाने स्वार होतो। सुताची गुंडी जशी सुतानेच गुंडाळलेली असते, अथवा गवताची पेंडी जशी गवताच्या आळ्याने बांधलेली असते, किंवा पाण्यातील आपल्या प्रतिबिंबाला मूल जे आपणच आहोत असे समजते। तया परी देहाकारे आपण पेची दुसरे, देखोनी जीवाविष्कारे आत्मबुद्धी। ऐसेनी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी, वाहुणी हालवी दोरी प्राचीनाची। तेथ जया जे कर्मसूत्र मांडूनी ठेविले स्वतंत्र, ते तिये गती पात्र होची लागे। किंबहुना धनुर्धरा भूतांते स्वर्ग संसारा, माझी भोवंडी तृणेवारा आकाश जैसा। भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढारिगे, तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते। जैसे चेष्टा आपुलिया समुद्राधिक धनंजया, चेष्टती चंद्राचिया सानिध्य की। याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्याला अज्ञानाने दुसरे मानून जीव तेथे आत्मबुद्धी ठेवून प्रकट होतो। ऐक, याप्रमाणे शरीराकार यंत्रावर जीवाला बसवून ईश्वर त्याच्या पूर्वकर्माच्या प्रारब्धानुसार सूत्रे हलवितो। तेव्हा ज्या प्राण्याला जे स्वतंत्र प्रारब्ध कर्मरूपी सूत्र मांडून ठेवलेले असते, तो प्राणी त्या गतीला पात्र होऊच लागतो। जास्त सांगत नाही, अर्जुना, वारा जसा गवताच्या पात्यांना आकाशात फिरवितो, त्याप्रमाणे ईश्वर हा जीवांना स्वर्ग आणि संसार यामध्ये फिरवितो। लोहचुंबकाच्या योगाने ज्याप्रमाणे लोखंड गतिमान होते, त्याप्रमाणे ईश्वरी सत्तेने प्राणी प्रारब्धानुसार कर्मे करतात। तया सिंधू भरिते दाटे, सोमकांता पाझरू फुटे, कुमुदांचकोरांचा फिटे संकोचुतो। तैसी बीज प्रकृती वशे,
अनेक भूते येकेशे चेष्ट विजती तो असे तुझ्या हृदयी. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता, उठतसे ते तत्वता तयाचे रूप. या लागी तो प्रकृती ते प्रवर्तविल हे निरुते, आणि जे झुंजविल तू ते न झुंजसी तरी. म्हणून ईश्वरू तो गोसावी, तेने प्रकृती हे नेमावी, तिया सुखे राबवावी इंद्रिये आपुली. तू करणे न करणे दोन्ही, लावणी प्रकृतीच्या माणी, प्रकृती ही काधिनी हृदयस्था जया. तया अहम वाचा चित्तांग, देऊनिया शरणरिग, मोहोदधी का गांग रिगाले जैसे. ज्याप्रमाणे एका चंद्राच्या सानिध्याने समुद्रादिकांच्या ठिकाणी हालचाल चालू होते, ज्या समुद्राला भरती येते, चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, चंद्र विकासिनी कमळे उमलतात, चकोर पक्षी आनंदित होतात, त्याप्रमाणे प्रकृतीच्या योगाने अनेक जीवांना एकच ईश्वर चालवितो. तो तुझ्या हृदयात वास करून आहे. अर्जुना, देहसंबंध अर्जुन पण न घेता तुझ्या हृदयात मी असे जे स्फुरते ते खरोखर त्या ईश्वराचे रूप आहे. म्हणून तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करील हे निसंशय सत्य आहे. आणि तू लढणार नसला तरी ती प्रकृती तुला लढायला लावेल. म्हणून तो ईश्वर मालक असल्याने प्रकृतीवर सत्ता चालवितो, आणि ती प्रकृती प्राण्यांच्या इंद्रियांकडून त्यांची कामे सहज करून घेते. याकरिता कर्माचा अभिमान न धरता सगळ्या क्रिया प्रकृतीच्या अधीन आहेत, आणि ती प्रकृती हृदयात असलेल्या ईश्वराच्या स्वाधीन आहे. गंगेचे पाणी जसे महासागराला सर्वांगाने मिळते, त्याप्रमाणे अहंकार, वाचा, चित्त आणि शरीर हे त्या ईश्वराला अर्पण करून तू त्याला शरण जा. मग तयाचेनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे, कांतू होऊन या स्वानंदे स्वरूपीच रमसी. संभूती जेने संभवे, विश्रांती जेते विसवे, अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. तिये निजात्मपदीचा राओ, होऊन ठाकसी अव्ययो, म्हणे लक्ष्मी ना हो पार्था तू. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. ज्ञान ऐसिया रूढी, वेदांते जयाची प्रौढी, वाणिता कीर्ती चौकडी पातली जगी. बुद्ध्यादिके डोळसे, हे जयाचे का कडवसे, मी सर्वद्रष्टाही दिसे पाहला जये. मग त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वांना विश्राम देणारे ठिकाण, अशा स्वरूप शांतीरूपी तरुण स्त्री तिचा प्रियकर होऊन तू अत्यानंदाने स्वरूपातच रममाण होशील. उत्पत्ती ज्याच्याकडून उत्पन्न होते, विश्रांती जेथे विसावा घेते, अनुभव देखील ज्या अनुभवाला अनुभवतो, अर्जुना त्या आत्मस्थितीचा तू अक्षय राजा होऊन राहशील, असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. हे गीता नावाने प्रसिद्ध असलेले सर्व वाङ्मयांचे सार आहे, ज्याच्या योगाने आत्मरूपी रत्न स्वाधीन होते, म्हणजे अनुभवास येते. वेदांताने ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे वेदांताला जगात शुद्ध कीर्ती प्राप्त झाली. बुद्ध्यादिक डोळस म्हणून ज्या पदार्थाची ओळख आहे ते गीताशास्त्रामुळे प्रकाशित झाले आहेत. या गीताशास्त्राचा उदय झाल्यावर सर्व दृष्टा जो मी त्याचे दर्शन आपणास होते. ते हे गा आत्मज्ञान, मज गोप्याचेही गुप्तधन, परी तू म्हणून यान केवी करी. या कारणे गा पांडवा, आम्ही आपला हा गुह्य ठेवा, तूज दिधला कणवा झाकळिलेपणे. जैसी भुलली वोरसे, माय बोले बाळोद्देशे, प्रीती ही परी तैसे न करूची हो. तेत आकाशा आणि गाळीजे, अमृताही साली फेडीजे, का दिव्या करवी करविजे दिव्य जैसे. जयाचेनी अंग प्रकाशे, पाताळीचा परमाणु दिसे, तया सूर्याही का जैसे अंजन सुदले. तैसे सर्वज्ञेही मिया,
सर्वही निर्धारुनिया निके होयते धनंजया सांगितले तुझ आता तू ययावरी निके हे निर्धारी निर्धारुणी करी आवडे तैसे। अरे हे आत्मज्ञान सर्वांमध्ये जो मी गूढ त्या माझेही गुप्तधन आहे। हे ज्ञान जरी दुर्मिळ आहे तरी तू माझा परमभक्त असल्यामुळे तुझ्यापासून कसे गुप्त ठेवू। यासाठी अर्जुना तुझ्यावर प्रसन्न होऊन प्रेमभराने तळमळीने आम्ही हा गुप्त ठेवा तुला दिला आहे। प्रेमाने वेडी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून बोलते, आमचेही तुझ्यावर असेच अलोट प्रेम आहे, परंतु आम्ही अयथार्थ बोलत नाही। अत्यंत सूक्ष्म असलेले आकाश गाळून घ्यावे, आत बाहेर गोड असलेल्या अमृताची साल काढावी, शपथेकडून शपथ करवावी। ज्या सूर्याच्या स्वयंप्रभेच्या प्रकाशात पाताळातील परमाणू दिसतो त्या सूर्याच्या डोळ्यात अंजन घालावे। त्याप्रमाणे सर्वज्ञ जो मी त्या सर्व गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय करून जे उत्तमामध्ये उत्तम ठरले ते ज्ञान अर्जुना तुला सांगितले। आता तू पुढे या ज्ञानाचे चिंतन कर आणि निश्चय कर। निश्चय करून तुला वाटेल तसे आचरण कर। यया देवाचिया बोला अर्जुनो उगा चिठेला तेथ देव म्हणती भला अवंचकू होसी। वाढीतया पुढे भुकेला उपरोदे म्हणे मी धाला तै तो चिपिडे आपुला आणि दोष हुतया। तैसा सर्वज्ञ श्रीगुरु भेटलिया आत्मनिर्धारू न पुसिजे जया बारू धरुनिया। तै आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे आपण याची साचे चुकविले तेने। पै उगेपणा तुझिया हा अभिप्रायो की धनंजया जे एक वेळा आवा कोणिया सांगावे ज्ञान। असे देवांचे भाषण ऐकल्यावर अर्जुन निस्तब्ध राहिला। हे पाहून देव म्हणाले, तू खरोखर पक्का आहेस, म्हणजे न फसणारा आहेस। वाढणाऱ्या पुढे भुकेलेला भूक असून संकोचाने नको नको म्हणाला तर त्यालाच भुकेचा जाच सोसावा लागेल आणि खोटे बोलण्याचा दोषही लागेल। त्याप्रमाणे सर्वज्ञ सद्गुरू भेटल्यावर त्याला लाज धरून आत्मनिर्णयासंबंधी संकोचाने प्रश्न विचारला जात नाही। तेव्हा तो स्वतःची फसवणूक करतो, फसविल्याचा दोषही त्याला लागतो आणि सत्यरूपाच्या लाभाला तो अंतरतो, त्याला तोच कारणीभूत होतो। अर्जुना, तुझ्या स्तब्ध राहण्याचा अभिप्राय असा आहे की तुला पुन्हा एकदा ते ज्ञान पूर्णपणे सांगावे। तेथ पार्थू म्हणे दातारा भले जाणसी माझ्या अंतरा। हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही। येर ज्ञेय हे जी आघवे तू आता एकचे स्वभावे। मा सूर्यू म्हणो निवानावे सूर्या ते काही। या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे हे चिथोडे गा वागणे जे बुजतासी तू। तेव्हा पार्थ म्हणाला, अहो कृपाळू भगवंता, तुम्ही माझे अंतरंग अचूक जाणले, पण असे म्हणावे तर तुमच्याशिवाय अंतःकरण जाणणारा तुलनेने अन्य कोणी आहे का? तुमच्या वाचून सर्व जग तुमचे ज्ञेय आहे, म्हणजे तुमचे जाणण्याची वस्तू आहे आणि त्याला जाणणारे तुम्हीच आहात। मग सूर्याची सूर्य म्हणून कोणी स्तुती करेल का? या अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अरे आम्ही सांगितलेले तू समजून घेतोस, हेच काय आमचे थोडे वर्णन झाले आहे काय? तरी अवधान पगळ करुनिया आणिक एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारिपा। हे वाच्य म्हणोनी बोलिजे का श्राव्य मग ऐकिजे तैसे नवे परी तुझे भाग्य बरवे। कुर्मीचिया निलिया दिठी पाणा ये धनंजया आकाश वाहे बापिया घरीचे पाणी। जो व्यवहारू जेथ न घडे तयाचे फळची तेथ जोडे काय दैवे न सापडे सानुकुळे। एरवी द्वैताची वारी सारुणी ऐक्याच्या परिवरी भोगी जेते अवधारी रहस्य हे।
आता मोठ्या मनाने माझा शुद्ध उपदेश आणखी एक वेळ ऐक. हे बोलण्याचा विषय आहे म्हणून बोलावे, ऐकायचा विषय आहे म्हणून ऐकावे, असे नाही तर तुझे भाग्यच उदयाला आले आहे. अर्जुना, कासवीच्या दृष्टीला तिची पिले दिसली की पाना फुटतो आणि ती पिले जगतात. चातक पक्षी केवळ आकाशातून पडणारे पाणी पिऊन जगतात. त्यासाठी आकाश पाणी धारण करते. म्हणून जो व्यवहार जेथे घडत नाही त्याचे फळ तेथेच प्राप्त होते. याचे कारण असे की दैव अनुकूल असेल तर कोणता लाभ होणार नाही. एरवी पाहता सर्व द्वैताची एरझार नाहीशी करून ऐक्याच्या घरात जे रहस्य भोगायचे ते हेच आहे. आणि निरुपचारा प्रेमा विषय हो जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. आरिसाचिया देखिलया गोमटे की जे धनंजया, ये तया नोहे आपण या लागी जैसे. तैसे पार्था तुझे निमिषे, मी बोले आपण याची उद्देशे. माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पण गा. म्हणोनी जिव्हारी जे गुज, सांगत असे जीवासी तुझ. हे अनन्य गतीचे मज आथी व्यसन. पै जळा आपण पे देता, लवण भुलले पंडुसुता. की आघवे तयाची होता न लजेची तो. प्रियोत्तम अर्जुना, उपचाररहित म्हणजे निनिर्मित प्रेमाचा जो विषय तो तू झालास. तो तू दुसरा तिसरा कोणी नसून माझा आत्मा होय असे समजावे. अरे, आरशाला वारंवार पुसून स्वच्छ करतात. ते आरशात आपले चांगले स्पष्ट प्रतिबिंब दिसावे म्हणून, आरशासाठी नव्हे. त्याप्रमाणे अर्जुना, तुझे निमित्त करून मी आपल्याकरिता बोलत आहे. अरे, तुझ्या माझ्यामध्ये तू आणि मी असा भेद आहे का? म्हणून जिव्हाळ्याची गुप्त गोष्ट तू माझा जो जीव तुला सांगितली. अरे, एकनिष्ठ भक्तासाठी मी सतत भुकेला आहे. अर्जुना, मीठ पाण्याला आपले सर्वस्व देते. आपले खारेपण विसरून जलरूप होताना लाजत नाही. त्या मिठाप्रमाणे तू माझ्या स्वरूपात एकरूप होण्यास लाजत नाही. तर मीही तुझ्यापासून काही गुप्त गोष्ट ठेवीन का? येतपर्यंत 1350 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 28 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.